एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर इथे आहे आमच्या सोसायटीमध्ये गणपती 1.5 दिवसाचाच बसवतात. तर हे आहे सकाळची पूजा आणि सकाळी घरातली पण आवरावर, परत उपवास हरतालिकेचं सोडायचं, त्याचा स्वयंपाक. खूप घाईच झाली, नेहमी घाईच होते. काही प्रत्येक सण वगैरे असला तर बायकांचीच घाईच होते, तर माझी पण तशीच घाई झाली. तर सकाळी आम्ही जेव्हा स्थापना झाली तेव्हा आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही दोघांनी जोडीने पूजा केल्यानंतर आमच्या ह्या मैत्रिणींचे फोटो सेशन आणि व्हिडिओ. त्यानंतर मग संध्याकाळी ना डायरेक्ट संध्याकाळीच गेलेलो तिथे. दुपारी जेवण वगैरे करून थोडंसं आराम केला आणि मग संध्याकाळी पुन्हा आरतीला गेलो खाली. आणि त्याच्यानंतर सोसायटीमध्ये 1.5 दिवसाचा 2-3 ठिकाणी गणपती असतो, तर तिथे पण जाऊन आलेलो. तर संध्याकाळी कसं खाली जेवण वगैरे असतं सोसायटीत, तर जेवण बनवायचं टेन्शन नसतं. म्हणून मग मैत्रिणींकडे, ज्यांच्याकडे 1.5 दिवसाचे आहे तिथे असं मैत्रिणी मिळून जातो. तर मी आणि माझे मिस्टर पण गेलेले दर्शनाला. तर हे त्यांच्या इथलं डेकोरेशन खूप सुंदर, दरवर्षीसुद्धा खूप सुंदर असतं. तर हे जे फुलं लावलेली आहेत ना, तर हे ओरिजिनल फुलं आहेत. तर हे मला आधी माहिती नव्हतं, मी जेव्हा व्हिडिओ करत होते. आता मी तुम्हाला मूर्ती दाखवते. मूर्ती किती सुंदर आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा त्यांची मूर्ती आणि डेकोरेशन खूप सुंदर आहे. वेगवेगळ्या टाईपचं एकदम मस्त मस्त डेकोरेशन करतात. ते मला पर्सनली तर खूप आवडतं आणि मी तर माझं कामच आहे की व्हिडिओ बनवायचं आणि तुमच्यापर्यंत शेअर करायचं डेकोरेशन. तर कुणाला म्हणजे असं बघून करता येईल असं खूप छान करतात हे, तर म्हणून मी व्हिडिओ टाकत असते नेहमी. आणि नंतर मग मला कळालं, त्यांनी सांगितलं की फुलं सगळे ओरिजिनल आहेत. तर मी पहिल्यापासून मग वरपासून जे फुलं लावलेली आहेत ना त्यांनी, तिथून पूर्ण तुम्हाला दाखवते. मला वाटतच नव्हतं, जेव्हा मी हात लावून बघितला ना, तर हे खरंच ओरिजिनल फुलं होते आणि कलर किती सुंदर होते बघा तुम्ही. हे शेवंतीची फुलं आहे. अगदी जवळून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते की असं मुंबईमध्ये खूप छान छान प्रकारचे डेकोरेशन बनवून देतात, येतात सुद्धा घरी आणि करतातही. आता हे इथे पण बघा तुम्ही किती सुंदर आहे डेकोरेशन. तर यातले पण काही जे त्यांनी पॉटमध्ये ठेवलेले आहेत ना ते, तर ते ओरिजिनलच आहे. हे आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो, त्यांच्याच बाजूला होतं. तर सोसायटीमध्ये यांचंसुद्धा 1.5 दिवसाचा नाही, यांचं 5 दिवसाचे गौरी गणपतीसोबत जातील. तरी पण शेजारीच होतं म्हणून म्हटलं चला करावं. आणि इथे चाललं होतं रात्रीचं जेवणाची तयारी. तर तिथे सोसायटीमध्येच आम्ही म्हणजे सोसायटीवाल्यांनी कुक बोलावले होते, तर त्यांनी तिथेच जेवण बनवलं गरम गरमच. तर इथे बघा बायका ज्या आहे पुऱ्या करतात आहे गरम गरम छान. आणि इकडे भात वगैरे रेडी आहे आणि तिकडे डाळ, म्हणजे गरमच जेवण. म्हटलं त्यांनी यावेळेस सांगितलेलं होतं की इथेच बनवायचं. काही वेळा इथे बनवतात, जसं कुक मिळेल तसं. तर ते इथे बनवलेलं ह्यावेळेस. आणि वरनं त्यांना मस्तपैकी असं शेड करून दिलेलं होतं, ताडपत्री वगैरे लावून, कारण पावसाचे दिवस आहे आणि दरवेळा पाऊस खूप येतो, तर मग टेरेसवर पळावं लागतं. आणि यावर्षी तसं काही झालं नाही. झालं तरी त्यांनी शेड लावलेलेच होते वरती ताडपत्रीचा. आणि इथे गरम गरम पुऱ्या बघा तयार होता आहेत मस्तपैकी अगदी. तर इथे वरती ते गोळे करून देत आहे, तिकडे लाटता आहे, इकडे तळता आहे. त्यानंतर इथे बघा भात अगदी गरम गरम रेडी आहे आणि डाळ पण झालेली आहे तिकडे. आणि चणे आणि चवळी वांग्याची भाजी झालेली आहे. तर आता सगळं हे बघा, आता ते झालं. पावसासाठीने सगळ्यांनी लवकर लाईन लावली जेवणासाठी, कारण पावसाचा भरोसाच नव्हता. सकाळी दिवसभरपासून होता पाऊस, म्हणजे यायचा खूप जोरात, थांबायचा, यायचा थांबायचा. ऊनही होतं थोडं, त्याच्यामुळे थोडं सुकलेलं आहे. आता मी इथे दाखवते तुम्हाला पुन्हा की मी माझं ताट तयार करते जेवणाचं. तर इथे एक प्लेट वगैरे काढून देत आहेत, एक पुऱ्या देत आहेत. सोसायटीचे सगळे मेंबर हेल्पिंग हँड आहे, तर सगळे हेल्प करतातच. आणि इथे माझं ताट, तर एका हातात कॅमेरा, एका हातात ताट आणि गरम गरम ना. मग मी शेवटी खालीच ठेवून दिलं. म्हटलं पुन्हा पहिले आता व्हिडिओ करून घेते आणि नंतर ताट उचलते. तर अशा प्रकारे सगळे वाढायला वगैरे सज्ज झालेले आहेत. आणि लेडीज फर्स्ट जेवणाच्या वेळेस. तर पोरांनी आधी छोटे छोटे जे पोरं होते त्यांनी घेऊन घेतलेलं, नंतर आम्ही लेडीज लागलो मग घ्यायला. आणि इथे गरम गरम जिलेबी आणलेली बाहेर ना, जिलेबी नव्हती बनवली. आणि ते बटाट्याची भाजीसुद्धा होती आणि लोणचं होतं. परत जिलेबी तर तुम्हाला दाखवलीच. आता हे मेंबर बघा जेवायला बसलेत आणि त्यांना मी विचारते काय आहे तुम्हाला आवडतं ते, तर ते दाखवता एक एक वस्तू छान आहे म्हणून सांगितलं आहे आणि जेवता येईल. तर मैत्रिणींचे व्हिडिओ फोटो त्यांनाही आवडतं,
करायला म्हणजे मी करते तर त्यांना आवडतं पर्सनली, त्या आवर्जून येतात व्हिडिओमध्ये आणि आपले काय आहेत ते व्यक्तसुद्धा करतात बोललेलं. हे बघते चांगले आले पाहिजे आमचे खाताना. बरं बरं, गप्पा गप्पा खा, मग येईल छान. जेवण अतिशय छान चविष्ट झालेलं आहे. हो का? बघा ही बटाट्याची भाजी आहे. हा, आम्ही घेतली आधीच. आणि चवळी बटाटा. सगळ्यात भारी जिलेबी आहे. असं आहे का? बोला बोला बोला, काय भारी जिलेबी आहे. अच्छा, असं आहे का? अच्छा, अजून आणखी आणखी अजून काय आयटम नाही. तिखट मीठ बरोबर आहेत का? सांगा आता काहीतरी, काय छान आहेत तर. छान आहेत. काय काय छान आहे? अच्छा, तुम्हाला काय आवडलं? अच्छा अच्छा. आता इथे मी तर सगळ्यांची व्हिडिओ घेत होती आणि राहिली होती मीच. तर त्यानंतर मैत्रिणीची मुलगी समोरच बसली होती, ती मला बोलली काकी द्या मी तुमचा करते व्हिडिओ. तर तिने माझा केलेला. नंतर आम्ही ना सगळ्या बायका जेवण वगैरे झाल्यावर काही काही घरी चालल्या गेलेल्या आणि आम्ही भरपूर बायका खूप वेळ 12 साडेबारापर्यंत खाली बसलो. मग नंतर आम्ही कुल्फी मागवली. तर मेंबर जे होते सोसायटीचे त्यांनीच आम्हाला कुल्फी आणून दिली. आम्ही खाली बसलेलो, म्हणजे त्यांचा एक मुलगा आहे, त्याला आम्ही सहज म्हटलं की आम्ही कुल्फी खाणार, तर त्याने खरंच आणून दिली आम्हाला. तर इथे आम्ही सगळे मस्त, कोणी तयार होतं कोणी नाही होतं, कोणी म्हणले मला सर्दी आहे खोकला आहे, तरी पण म्हटलं खा, सर्दी आहे तर थंड खाणार तर निघून जाईल. तर सगळ्यांनी, यांना पर्सनली सर्दी होती, ह्या नाही म्हणत होत्या आणि खात आहे, त्यांना जबरदस्ती खायला लावले. तर छान होतं. त्यानंतर हा आहे दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळचा व्हिडिओ. सकाळी माझं काही जमलं नाही जायचं, तर हे विसर्जनाच्या वेळेसचा व्हिडिओ आहे. तर सगळेजण सगळे बरेच म्हणजे की काल काहींच्या घरी गणपती असल्यामुळे जमलं नाही, तर थोडं नंतर आलं. एक सकाळची आरती कालची झाली, संध्याकाळची झाली. त्यानंतर आता संध्याकाळी आता गणपती विसर्जन होईल त्याआधी 7ला आरती होती, तर आरतीला गेलेलं, मी पण गेलेली, छान तयारी वगैरे करून गेलेली. आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही जे आहे ऑफिस रूममध्येच बायकांनी फुगड्या वगैरे खेळलेल्या, काहींनी उखाणे घेतलेली, तर काहींनी म्हणजे 3-4 जणी मिळून फुगडी वगैरे खेळलेली. आता इथे बघा सगळे बायका फुगडी खेळत आहेत. तर बाहेर थोडं पावसाचं चिपचिप होतं म्हणून आम्ही आतमध्येच थोडी फुगडी वगैरे खेळलेली. आणि इथे मी बघू शकता थोडं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे मी, तर व्हिडिओ खूप मोठा होईल. ॲक्च्युली याचा सेकंड पार्टसुद्धा मला बनवावं लागेल, कारण खूप मोठा होता, 2 दिवसाचा व्हिडिओ आहे हा. तर मी 2 पार्ट केलेले. तर म्हटलं की एवढं तुम्हाला बघायलाही नको, बोर व्हायला, म्हणून मी त्याचे 2 पार्ट बनवले. बोर म्हणजे जास्त लाँग व्हिडिओ असल्यानं टाईमचा प्रॉब्लेम असतो, त्यासाठी थोडं आज एक पार्ट उद्या दुसरा पार्ट असं टाकलं तर तुम्हालाही वेळ काढून बघायला मिळेल. आता इथे जे आहे बायकांचे गेम चालू आहे आणि बाहेर बँडवाले वगैरे येऊन ते त्यांची टेस्टिंग वगैरे करत होते. तर तेवढ्या वेळामध्ये आम्ही सगळ्या बायकांनी इथे थोडंसं गाणी वगैरे लावून, आता मला कॉपीराईट आलं असतं म्हणून मी केलं नाही, पण ही गणपतीचीच गाणी होते, त्याच्यावर आम्ही थोडंसं नाच वगैरे केला, फुगडी वगैरे केली. आणि बघा सगळ्या वयाच्या बायका दिसतील तिथे तुम्हाला. इथे खूप हौशीने खेळतात, आनंद घेतात. अगदी 1.5 दिवसाचा गणपती असतो, पण खूप एन्जॉय करतात आम्ही सगळे मिळून. खूप छान वाटतं. ह्या निमित्ताने सगळ्या बायका एकमेकांना भेटतात, बोलतात आणि एन्जॉय पण करायला मिळतं एकमेकांचं बघून. नाहीतर आपण एरवी घरी कुठे एन्जॉय करते, मी तर करते बाबा,
घरात असो बाहेर असो मला तर आवडच आहे. पण व्हिडिओ पण मी करते तर त्यांना ते पण खूप आवडतं. त्याच्या ह्याच्याने पण ते मस्तपैकी एन्जॉय करतात. तर मला खूप आनंद होतो की चला माझ्या व्हिडिओमध्ये आवडीने येतात आमच्या सोसायटीच्या बायका, त्यांना खूप छान वाटतं. त्याच्यानंतर इथं पुन्हा आम्ही बराच वेळ खेळ पण खेळला आणि फुगड्या वगैरे खेळल्या आणि त्याच्यानंतर ते झिम्मा फुगडी काय म्हणतात ना, मंगळागौरचे खेळ असतात ते सुद्धा ट्राय केले. म्हणजे काहींना येत होतं, काही शिकवत होत्या. तर थोडा वेळ अर्धा पाऊण तास छान आम्ही ऑफिस रूममध्येच आरती वगैरे झाल्यानंतर फुगड्या वगैरे खेळल्या आणि खूप छान वाटलं. तर अशा प्रकारे आम्ही छान मस्त एन्जॉय केलेले. आता पार्ट 2 बघायला पण विसरू नका, तो पण लवकरच येणार आहे. तर चला मग भेटूया, तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया.